हाय, रिमझिम पावसाच्या सरीबरोबर मी मयुरी वाघ तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुलच्या आजच्या भागात मनापासून स्वागत करते। जून जुलै महिन्यात मान्सूनच्या आगमनाबरोबरच वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्सची धांदल सुरू होते। कॉलेज कट्टे तरुणाईने बहरू लागतात। मग हळूहळू लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट, सबमिशन, एक्झाम्स, रिझल्ट या सगळ्या रहाटगाड्यात तरुणाई अडकून पडते। आणि मग कॉलेज लाईफ म्हणतात ते हेच का असा प्रश्न आपल्याला पडतो। आजच्या स्पर्धेच्या युगातल्या कॉलेज लाईफवर आधारित तरुणाईने बहरलेलं असंच एक नाटक म्हणजे राजन क्रिएशन निर्मित अनिरुद्ध सावली प्रोडक्शन प्रस्तुत पापा जाग जाएगा। हा धैर्यधर कुलकर्णी, थोडा घाबरट, थोडा हुशार। हा रॉकी सावंत, मस्ती आहे की मस्ती। राजू 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 कधी देवासारखा आलास का? काय झालं? हा राजू गायकवाड, सतत मुलींच्या मागे। हा निखिल परब, कट्ट्यावरचा सर्वात समजूतदार मुलगा। शाकाबाई. हा श्याम कामतेकर उर्फ शाखाबाय, डेअरिंग आणि फ्रेंडशिप या दोन गोष्टी सॉलिड जपणारा। ही कथा आहे कॉलेज कट्ट्यावरच्या 5 तरुण विद्यार्थ्यांची। एकसुरी शिक्षण व्यवस्था आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षा यांमध्ये होणारी विद्यार्थ्यांची गळचेपी या नाटकात पाहायला मिळणार आहे। मार्क्स आणि मेरिटच्या धुंदीत असणाऱ्या संपूर्ण पालक व्यवस्थेला ही पोरं कशी जाग आणतात हे या नाटकात दाखवण्यात आले। पंकज खामकर, प्रसाद खांडेकर, संदीप चव्हाण, शशिकांत गंगावणे, राकेश जाधव यांसोबत तरुण नाट्यसंचाने आपल्या फ्रेश अभिनयाने या नाटकात मध्यवर्ती भूमिका केल्या। संकेत तांडे लिखित या नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे प्रसाद खांडेकर यांनी। तू कोण रे? झिंगूर? ए मारायचं नाही। तुम्हाला कोणत्या अँगलने झिंगूर वाटतो रे? हा आपल्या समोर झिंगूरच आहे काय? येतो बोलले ना मारायचं नाही म्हणून। जरासा फुगलाय, जाम फटके पडले असणार त्याला। तिथे आता दोघं बोललेलं मारायचं नाही म्हणून। रिहर्सल पासून ते आत्ताच्या प्रयोगापर्यंत काही बदल आम्ही करत गेलेलो आहोत, म्हणजे काही सजेशन्स किंवा काही यानुसार मग मी स्वतः दिग्दर्शकाशी आम्ही एकत्र बसून आम्ही प्रत्येक प्रवेश कसा असायला हवा याची आम्ही चर्चा केली आणि यानंतर काय घडायला हवं, इंटरव्हल पॉईंट कुठे असायला हवा इतपत आम्ही चर्चा करून ते नाटक कसं पोचेल युथपर्यंत ते केलं। बरं, बऱ्याच जणांचे आम्ही म्हणजे सजेशनसुद्धा घेतले की काय असायला हवं, ऑडियन्स वगैरे म्हणजे जुने अनुभवी माणसं यांना विचारलं काय करायला हवं आणि त्यानुसार आम्ही बदल केले त्याच्यामध्ये। आणि आत्ता जे काही फायनली नाटक जे तयार झालेलं आहे आजच्या प्रयोगापर्यंत ते अगदी आम्हाला हवं तसं नाटक तयार झालेलं आहे। अरे धीर्या, तुला असं नाही का वाटत की वैजयंती खूप चांगली मुलगी आहे? हो, अरे खूपच चांगली मुलगी आहे। म्हणजे राजूने असं करायला नाही पाहिजे हिंदुस्तान अस्सलाम वालेकुम असं आपण कॉलेजच्या पोरी म्हणतो। हा आता 4-5 दिवस कॉलेजमध्ये जायला नको, आता तिला आयला जायचो आणि कुठे समोरून यायची। पापा जाग जाएगा हे नाटक बसवताना म्हणजे डिस्कस केलं त्यावेळी याच्यातला प्रत्येक सीन हा बघताना ऑडियन्सला असं वाटेल की नाही हे मी ही आयुष्यात कधीतरी माझ्या बाबतीत हे घडलं आहे। म्हणजे यातला प्रत्येक सीन हा जे काही आत्ता इंटर कॉलेजिएट लेवलला चाललं आहे किंवा जे काही चालू आहे प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला हा कधी ना कधी घडलेले प्रसंग आहेत। त्यानुसार आम्ही हे जेवढं प्रत्येक नॉर्मल ऑडियन्सला आपलंसं वाटेल असं नाटक आम्ही बसवण्याचा प्रयत्न केला आहे। हे बघा, आपण शांत चित्ताने मॅटर सॉल्व्ह करू शकतो। जर तुम्हाला लफडा करत असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही दोघं आणि आम्ही 5। माझी 5 बोट आहे। नाटकाची जी तालीम आणि जे शोज आता लागत आहेत त्या अनुषंगाने आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि नाटकाला जेवढी मजा येते त्याहीपेक्षा जास्त मजा आम्ही तालमीत केली आहे। लेखक, दिग्दर्शक आणि इतर सगळे कलाकार नवीनच असल्याकारणाने सगळ्यांची भट्टी अतिशय चांगल्या रीतीने जुळून आलेली आहे आणि त्याचा परिणाम आम्हाला खूप चांगले चांगले शोज करता येतात आता आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो। प्रिय वैजयंती मला प्रिय वैजयंती, मला तुला काहीतरी सांगायचंय। मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर आज रात्री घरी ये।
आई बाबा गावी गेलेत, घरी कोणीच नाहीये, दोघं मज्जा करू. मी चाहीवाली आहे चंदा, त्यांच्यात मी इन्व्हॉल्व असते. हे सगळं ह्याच्यात आहे. मी हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी म्हटलं की नाही हां हे आपण करूया म्हणून. खूप छान शीर्षक आहे ह्याचं आणि लोकांनी बघावं. कारण आता जे काही चाललं आहे शिक्षणाच्या बाबतीत किंवा हे, तर त्या पालकांसाठी हे खूप छान आहे आणि जरूर त्यांनी बघावं. आज ये नया नखरा क्यों? ये नखरा नहीं है, ये अपन का प्यार है, प्यार. अरे वाह, आज एकदम नौटंकी के मूड में. फिर अरे कट्टे पे नौटंकी के अलावा कुछ चलता है क्या? क्यों, पढ़ाई नहीं है? कट्टे पर से वेळ मिळेगा तो नक्कीच करेंगे. बाबा ते काय नाही, आता तुझ्या मनासारखंच होणार. म्हणजे आई तर गेलीच आहे, आजपासून मला सुद्धा बाबा म्हणू नकोस, म्हणजे तूही सुटलास. बाबा ज्यांनी कॉलेजचा कट्टा अनुभवलाय त्यांनी हे नाटक जरूर बघावं. गाणी आहेत, नाच आहेत, एक 5 मित्रांच्यातली मैत्री त्याच्यात दाखवलेली आहे. तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या दिवसातले काय काय अनुभव त्याच्यात येतील. प्रेम प्रकरण आहे, मारामारी आहे, अनुभव येतील तुम्हाला, तुम्ही बघा. लाईफ का फंडा हा तुझा ने माझा मित्र, लाईफ का फंडा हा, हे लाईफ का फंडा हा याचा आणि त्याचा मित्र, लाईफ का फंडा. या नाटकातला प्रत्येक सीन हा ऑडियन्सना स्वतःच्या जीवनात कधी ना कधीतरी घडलेला वाटेल, यात मला शंका नाही आहे. प्रेक्षकांना एक माझं कळकळीचं आव्हान आहे की कृपया नाटक बघायला या, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा आणि असाच लोप असू द्या. राजू समजवणार आपण काय बोलतोय. या विषयावर आधारित अनेक नाटकं आणि चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झाले, पण त्यातून आजच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काही बोध घेतलाय का हे पडताळून पाहणं आज काळाची गरज आहे. कॉलेज लाईफची ऊर्जा आणि उत्साह यांचा अनुभव देणारं, शिक्षण क्षेत्रातल्या स्पर्धेवर भाष्य करणारं असं पापा जग जायगा प्रत्येक तरुण विद्यार्थ्याला आणि पालकांना आवडेल असंच आहे.